नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप घोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, नुकतीच 21 ऑगस्ट 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली। या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 म्हणजे सामान्य अध्ययन क्षमता या पेपर अंतर्गत इतिहास या विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा व त्याची संभाव्य उत्तरे आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा जर आपण विचार केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 1 सामान्य अध्ययन क्षमता व पेपर क्रमांक 2 तो म्हणजे सीसॅट या दोनही पेपरच्या प्रश्नांचं स्वरूप अगदी मॉडरेट लेवलचं असल्याचं आपण पाहिलं होतं। मित्रांनो, आपल्या आजच्या या विश्लेषणात्मक मार्गदर्शनामध्ये आपण इतिहास या विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी मी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन क्षमतेचा सेट क्रमांक डी चर्चेसाठी घेतला आहे। तर फार वेळ न घेता मित्रांनो, आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये सामान्य अध्ययन क्षमतेमध्ये आपल्याला इतिहास या विषयांचे जे प्रश्न आपल्याला विचारण्यात आली होती त्या प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसं मी आपल्याला सांगितलं की या मार्गदर्शन सत्रामध्ये किंवा इतिहास या विषयातील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आपण सेट क्रमांक डी या ठिकाणी घेतलेला आहे। तर सेट क्रमांक डी मधील बघा 31 क्रमांकावरती आपल्याला इतिहासाचे प्रश्न पाहायला भेटले होते। तर प्रश्न क्रमांक पहिला बघूयात आपण। इतिहासावर जो विचारण्यात आला होता की राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? पर्याय होते पर्याय क्रमांक 1 लोकसभा, पर्याय क्रमांक 2 राज्यसभा, पर्याय क्रमांक 3 विधानसभा व पर्याय क्रमांक 4 परोपकारिणी सभा। मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा। तरी पण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर हे मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्याय क्रमांक 4 जे असेल परोपकारिणी सभा ते लिहिल्याचं आपल्याला निदर्शनास येईल। पण खऱ्या अर्थाने जर आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरामध्ये जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी किंवा ती मांडण्यासाठी प्रजा परिषदा किंवा प्रजा मंडळे अस्तित्वात होती। तर त्या अर्थाने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर ठीक आहे लोकसभा म्हणजे पर्याय क्रमांक 1 लोकसभा देण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। मात्र जर आपण विद्यार्थ्यांचा कल पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर हे मॅक्सिमम लोकांनी आपल्याला पर्याय क्रमांक 4 ते म्हणजेच परोपकारिणी सभा लिहिल्याचं निदर्शनास येईल आहे। मित्रांनो बघा, ही जी परोपकारिणी सभा आहे या परोपकारिणी सभेचं स्वरूप सुद्धा सेम आपल्याला प्रजा परिषदा किंवा प्रजा मंडळे यांच्यासारखं पाहायला मिळेल। एकंदरीत जर आपण पाहिलं मित्रांनो तर ही जी परोपकारिणी सभा आहे ही परोपकारिणी सभा आर्य समाजाचे जे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे। ठीक आहे, तर जसं आर्य समाजाच्या ग्रंथाची छपाई असेल, प्रकाशन असेल, सुरळीत चालावं आणि धर्मप्रसार, अनाथांचं संरक्षण, आबालांना उद्धार इत्यादी परोपकारी कार्य व्हावे या हेतूने ठीक आहे ही परोपकारिणी सभेची बांधणी जी असेल ती बांधणी करण्यात आली होती, ज्याचं मुख्यालय अजमेर या ठिकाणी होतं। परंतु जसं मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ठीक आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 लोकसभा हे उत्तर जास्त अपेक्षित आहे। त्यामागचं कारण मी आपल्याला सांगितलं, कारण कोल्हापूर संस्थानामध्ये जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी प्रजा मंडळे किंवा प्रजा परिषदा अस्तित्वात होत्या। ठीक आहे, तर या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे लोकसभा येणं हे जास्त अपेक्षित आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल आहे। ठीक आहे, बरं त्यानंतरचा जो प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन क्षमतेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे पुढीलपैकी बिजोड व्यक्ती ओळखा। त्याचे पर्याय होते डॉक्टर सौ लॉरा डिसोजा, पर्याय क्रमांक 2 होतं सुधाताई जोशी, पर्याय क्रमांक 3 होतं साने गुरुजी आणि पर्याय क्रमांक 4 होतं हिरवे गुरुजी। मित्रांनो, या प्रश्नाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सौ लारा डिसोजा, पर्याय क्रमांक 2
सुधाताई जोशी आणि पर्याय क्रमांक 4 हिरवे गुरुजी यांचा संबंध हा गोवा मुक्ती संग्रामाशी असल्याचा आपल्याला दिसून येईल. साने गुरुजींचा मात्र गोवा मुक्ती संग्रामाशी संबंध असल्याचा आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामुळे प्रश्नानुसार जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आहे ते अचूक आणि योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 काय तर साने गुरुजी हे आयोगाकडून जास्त अपेक्षित आपल्याला वाटतं. आता मित्रांनो, साने गुरुजींच्या बाबतीत समजा जर आपल्याला सांगायचं झालं तर जे साने गुरुजी असतील त्या साने गुरुजींचं मूळ नाव जे होतं ते होतं पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म हा 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर शहरामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जसं मी आपल्याला सांगितलं सदाशिव साने, तर त्यांच्या आईचं नाव यशोदाबाई साने असं होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईचा खूप मोलाचा वाटा जो आहे तो मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली होती. प्रताप हायस्कूलमध्ये वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांना खूप प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती. ठीक आहे, तर त्यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनामध्ये स्वावलंबनाचा धडा शिकवला होता. अंबळनेर या ठिकाणी तत्वज्ञान मंदिरामध्ये त्यांनी तत्वज्ञानाचं शिक्षण घेतलं होतं. 1928 मध्ये त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलं होतं. महात्मा गांधींच्या विचारांचा मात्र साने गुरुजींवरती खूप मोठा प्रभाव होता आणि त्यामुळेच बघा की त्यांचं अनुसरण करत साने गुरुजी सुद्धा खादीचे कपडे वापरायचे. 1930 मध्ये त्यांनी शिक्षकांची नोकरी सोडली आणि शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी मग महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतल्याचा आपल्याला दिसून येईल आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते उत्तर हे पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी हे जास्त अपेक्षित आपल्याला वाटतं. ठीक आहे, बरं. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या. पर्याय क्रमांक 1 होता अनुताई वाघ, पर्याय क्रमांक 2 होतं शांताबाई दानी, पर्याय क्रमांक 3 होतं दुर्गाबाई देशमुख, पर्याय क्रमांक 4 होतं दुर्गाबाई भागवत. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे दुर्गाबाई देशमुख. पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे दुर्गाबाई देशमुख. आता दुर्गाबाई देशमुख यांच्या संदर्भामध्ये समजा जर सांगायचं झालं मित्रांनो, तर ज्या दुर्गाबाई देशमुख आहेत या दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सन 1958 मध्ये राष्ट्रीय महिला परिषदेची स्थापना करण्यात आली होती. समाजामध्ये महिलांना समान अधिकार मिळावे यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून दुर्गाबाई देशमुख यांना ओळखलं जातं. ठीक आहे, तर ही सुद्धा माहिती आपल्याला तद्वतच त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी हे काँग्रेसचे सभासद झाले होते. हे काँग्रेसचे सभासद झाले होते असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. आता या प्रश्नाचे पर्याय जर आपण पाहिले तर अ पर्याय होता म्हणजेच ए पर्याय होता आर.डी. भंडारे, बी होतं राजाभाऊ घोडे, सी दादासाहेब रुपवते आणि डी बापूसाहेब राजभोज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासामध्ये किंवा त्यांच्या जीवन कार्यामध्ये आपल्याला आर.डी. भंडारे किंवा दादासाहेब रुपवते या दोन व्यक्तींची नावं तर दिसूनच येतात. प्रश्न फक्त एकच होता मित्रांनो की बी आणि डी पर्याय जो दिला होता राजाभाऊ घोडे आणि बापूसाहेब राजभोज यांच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र जर आपण पाहिलं मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे जास्त अपेक्षित आहे. बरं, मॅक्सिमम जे विद्यार्थी असतील या मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्याय क्रमांक 4 म्हणजे ए बी सी डी असे चारही व्यक्ती जे असतील ते काँग्रेसचे सभासद झाले होते म्हणून हा पर्याय निवडला होता. परंतु या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे जास्त अपेक्षित आपल्याला वाटतं. बरं, इतिहास या विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा उलगडा हा खऱ्या अर्थाने आपल्या आयोगाची आन्सर की आल्यानंतर तर आपल्या निदर्शनास येईलच. मात्र बघा या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त ए बी सी हे जास्त अपेक्षित वाटतं. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मित्रांनो या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे
ठीक आहे, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळामध्ये मिठाच्या पेठा होत्या? ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 दिला होता आपल्याला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा. पर्याय क्रमांक 2 होता भेंडी बाजार व वडाळा. पर्याय क्रमांक 3 होता चर्नी रोड व वडाळा. पर्याय क्रमांक 4 होता पनवेल व वडाळा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर समजा जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला माहिती असेल की हाही प्रश्न जो असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा आपल्याला दिसून आला होता. कारण जवळपास जर आपण पाहिलं मित्रांनो, तर सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवातच मुळात ही मिठाच्या सत्याग्रहापासून झाली होती. बरं, दांडी यात्रेनंतर म्हणता येईल आपल्याला की देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठीक आहे वेगवेगळ्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले, ठीक आहे, जंगल सत्याग्रह झाले. मात्र मिठाच्या सत्याग्रहामध्ये आपल्याला माहिती आहे की वडाळा हे ठिकाण जे असेल ते वडाळा हे ठिकाण बऱ्यापैकी चर्चेत होतं. मात्र बघा, चारही पर्यायांचा जर आपण विचार केला तर चारही पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी वडाळा दिसून येतो. ठीक आहे, मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे मात्र जे आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत वडाळा या शब्दाबरोबर, त्या पर्यायांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला गोंधळ दिसून आला होता. ठीक आहे, तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आयोगाने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते उत्तर हे पर्याय क्रमांक 2 जे असेल, जे म्हणजे भेंडी बाजार व वडाळा, हे जास्त आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, आता इतिहासातील बऱ्याचशा प्रश्नांचा उलगडा हा आयोगाची आन्सर की आल्यानंतर होणारच आहे. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे असेल ते उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला जास्त अपेक्षित वाटत आहे. ठीक आहे, चल त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, जो आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आला होता, तो म्हणजे सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईमध्ये परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? पर्याय क्रमांक 1 होता आत्माराम पांडुरंग तरखडकर. पर्याय क्रमांक 2 होता दादोबा पांडुरंग तरखडकर. पर्याय क्रमांक 3 होतं डॉक्टर रा.गो. भांडारकर. पर्याय क्रमांक 4 होतं कृ. त्रेम तेलंग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर कदाचित आपल्यालाही माहिती असेल की या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, कारण बघा मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा, ठीक आहे, आणि 1849 मध्ये मुंबईमध्ये परमहंस मंडळीची स्थापना केली होती. हेच दादोबा पांडुरंग तरखडकर सन 1835 मध्ये जावरा संस्थानाच्या नवाबाचे म्हणता येईल आपल्याला शिक्षक होते. सन 1840 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये एक सहाय्यक शिक्षक म्हणून ते रुजू झाले होते. 1844 मध्ये त्यांनी मिठाच्या कराविरुद्ध मोर्चा सुद्धा काढला होता आणि 1844 मध्ये 22 जून 1844 मध्ये त्यांनी मानव धर्म सभेची सुद्धा स्थापना केली होती गुजरातमधील सुरत या ठिकाणी. ठीक आहे, तर त्यांना या कार्यासाठी दुर्गाराम मंछाराम मेहता यांनी सहकार्य केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो तर समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी या मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. ईश्वर एक असून त्याची भक्ती करणे हाच खरा धर्म आहे. सबंध मनुष्य मात्राचा धर्म एक आहे. प्रत्येकास विचार स्वातंत्र्य असून सर्वांनी विवेकाने आणि सदाचाराने वागावे अशा पद्धतीची विचारसरणी जी असेल ती विचारसरणी या मानव धर्म सभेची होती. ठीक आहे, या मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्म विवेचन नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. सभेस येणाऱ्या अपुऱ्या संख्येच्या प्रभावामुळे मग पुढे मानव धर्म सभा जी असेल ती बंद पडली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर की सन 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा किंवा परमहंस मंडळीची स्थापना केली होती. ठीक आहे, तर 31 जुलै 1849 मध्ये मानव धर्म सभेतीलच काही अनुयायांनी एकत्र येऊन मुंबई या ठिकाणी या परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची ही संस्था जी असेल ती संस्था स्थापन केली होती. त्याच्यामुळं ही संपूर्ण जी काही माहिती असेल या प्रश्नांच्या बाबतीतली ही सुद्धा आपल्याला ठीक आहे लक्षात ठेवणं गरजेची आहे. आणि तंतोतंत जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर जसं आपण पाहिलं पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपलं उत्तर मात्र आयोगाकडून बदलविलं जाणार नाहीये. ठीक आहे, चल त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो तो म्हणजे उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक-ई-हिंद हा ग्रंथ जो असेल हा ग्रंथ कोणी लिहिला? ठीक आहे, तर हा जो ग्रंथ असेल मित्रांनो हा ग्रंथ लिहिला होता अल-बिरुनी यांनी.
ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय सुद्धा दिसून आले होते. पर्याय क्रमांक 1 होता महमूद गझनी, पर्याय क्रमांक 2 होता अल-बिरुनी, पर्याय क्रमांक 3 होता इब्न बतूता, पर्याय क्रमांक 4 होता अब्दुल रजा. ठीक आहे, तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 अल-बिरुनी. ठीक आहे मित्रांनो, बघा की अबू रेहान बेरुनी किंवा अल्बेरोनियस हा एक पर्शियन विद्वान होता ज्याने तहकीक-ई-हिंद हा ग्रंथ लिहिला होता. इसवी सन 1017 मध्ये त्याने दक्षिण आशियाचा प्रवास केला आणि त्या काळामध्ये भारतात प्रचलित असलेल्या ब्राह्मणी परंपरा आणि हिंदू धर्माचा शोध घेतल्यानंतर भारतीय संस्कृतीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास त्यांनी आपल्या या तहकीक-ई-हिंद या ग्रंथामध्ये मांडला होता. ठीक आहे, त्यांनी या पुस्तकामध्ये युद्ध आणि लढाया या व्यतिरिक्त भारतीयांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांबद्दल लिहिलं होतं आणि म्हणूनच त्याला इंडोलॉजीचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. भारताचा आणि भारतातील ज्या चालीरीती होत्या आणि परंपरा होत्या यांचा अभ्यास करणारा ठीक आहे अल-बिरुनी हा पहिला मुस्लिम विद्वान म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, तर त्याच्यामुळं या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आपण पाहिलं पर्याय क्रमांक 2 कोणता आहे तर अल-बिरुनी हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असल्याचं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन क्षमता चाचणी या पेपरमध्ये इतिहास विषयाचा प्रश्न विचारल्याचं दिसून आलं होतं. ते म्हणजे राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारं मोठं ठिकाण जे आहे ते मोठं ठिकाण आपल्याला विचारण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 होता बागोर, पर्याय क्रमांक 2 होतं आदमगड, पर्याय क्रमांक 3 होतं प्रतापगड आणि पर्याय क्रमांक 4 होता तो म्हणजे चोपनी मंडो. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे बागोर. ठीक आहे, आता कोठारी नदीवरील राजस्थानमधील बागोर हे भारतातील सर्वात मोठं मेसोलिथिक स्थळ आहे आणि ते म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, उत्खनन केल्या गेलं होतं. तर बागोरचे एकूण 3 सांस्कृतिक टप्पे जे असतील ते टप्पे समजले जातात, ज्या आधारे रेडिओ कार्बन डेटिंगचा टप्पा 1 किंवा संस्कृतीचा सर्वात जुना टप्पा हा इसवी सन पूर्व 5000 ते इसवी सन पूर्व 2000 या दरम्यान ठेवला गेला. ठीक आहे, तर येथे मेसोलिथिक 5 मानवी सांगाळे आहेत जे नियोजित पद्धतीने दफन केले गेले. प्राण्यांचे पाळीव प्राणी आणि अग्नीचे सर्वात जुने पुरावे सुद्धा या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर त्याच्यामुळं या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आपण निश्चित केलं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बागोर, जे राजस्थानमधील सर्वात मोठं ठिकाण होतं जिथे मध्याश्म युगीन संस्कृतीचे पुरावे जे असतील ते पुरावे खूप मोठ्या प्रमाणावरती सापडले होते. ठीक आहे, तर ती सुद्धा एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहे. ठीक आहे, चल त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता सरळ सरळ महाजन पदे आणि या महाजन पदांशी संबंधित असलेले जे राज्यकर्ते असतील यांचा जोड्या लावा अशा संदर्भातला हा प्रश्न होता. मित्रांनो, नेहमीच मी माझ्या मार्गदर्शन सत्रामधून आपल्याला सांगत आलेलो आहोत. ठीक आहे, की महाजन पदे असतील, त्यांच्या राजधान्या असतील, ठीक आहे, त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित असणारे जे राज्यकर्ते असतील याबद्दल हमखास आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्याचं दिसून येईल. तर त्या अनुषंगाने हा ज्यावेळी प्रश्न आपल्याला आपल्या इतिहास या विषयामध्ये दिसून आला त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटायला नको होतं खऱ्या अर्थाने. ठीक आहे, आणि हा प्रश्न जर आपण महाजन पदांचा अभ्यास केला असेल तर मला वाटतं जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी हा अचूक पद्धतीने प्रश्न जो असेल तो प्रश्न सोडविला असेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी की महाजन पदे दिलेली आहेत आपल्याला डाव्या बाजूला 4 आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर या महाजन पदांशी संबंधित असलेले जे राज्यकर्ते असतील त्या राज्यकर्त्यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या होत्या. बघा आता या ठिकाणी सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर मगध ही प्राचीन भारतातील एक सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणून ओळखली जात होती. मग आता मगधचं जर आपण पाहिलं तर मगधवर राज्य करणारे मौर्य पूर्व सत्ता घराण्यांमध्ये हरियंग घराणे, त्याच्यानंतर शिशुनाग घराणे आणि नंद घराणे. मग हरियंग घराण्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर पहिलंच नाव आपल्या पुढे येतं बिंबिसार. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कोसलचा राजा होता तो म्हणजे प्रसेनजित. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ठीक आहे तर वत्सचा जो राजा होता तो होता उदयन. ठीक आहे, आणि काशीचा जो राजा होता तो होता अश्वसेन. ठीक आहे, आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये याबद्दलची आपण अतिशय तपशीलवारपणे माहिती पाहिली. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला एक जोडी जरी या ठिकाणी माहिती असती तरी आपलं हे जे प्रश्न असेल हा प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त होते.
जसं मी तुम्हाला काय सांगितलं की मगधशी संबंधित असलेला राज्यकर्ता कोण होता? बिंबिसार. मग आता सीचं एक, सी जे आहे या सीचं एक अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं होतं. मग आपल्याला या ठिकाणी एकच पर्याय या ठिकाणी दिसून आला होता, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये सीचं उत्तर काय देण्यात आलंय? 1 असं देण्यात आलंय. म्हणजे सरळ सरळ आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार होतं. ठीक आहे. तर मला खात्री आहे की आपल्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर लिहिलेलं असेल. ठीक आहे. चल त्यानंतर बघा मित्रांनो, ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता की विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने सन 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला? पर्याय क्रमांक 1 होता मित्रांनो सामाजिक पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 होतं दलित मित्र, पर्याय क्रमांक 3 होता दलित साथी आणि पर्याय क्रमांक 4 होता तो म्हणजे रावसाहेब. मित्रांनो या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. कोणतं? तर दलित मित्र. बघा मित्रांनो की हे जे दलित मित्र उत्तर आहे तर वास्तविक पाहता जर आपण पाहिलं तर सन 1932-33 साली बडोदा संस्थानाचे जे संस्थापक होते सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कामाचं मूल्यमापन करून म्हणजे विशेषतः भारतीय अस्पृश्यांचे प्रश्न, ठीक आहे, विठ्ठलरामजी शिंदे हे प्रभावीपणे मांडत असल्यामुळं त्यांना याच सयाजीराव गायकवाडांनी, ठीक आहे, दलित मित्र ही जी उपाधी असेल ती उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे दलित मित्र. ठीक आहे. चल त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो की छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठविलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश जो आहे तो आदेश काढला होता? पर्याय क्रमांक 1 होता याचा 2 पैसे, पर्याय क्रमांक 2 होतं 3 पैसे, पर्याय क्रमांक 3 होतं 5 पैसे, पर्याय क्रमांक 4 होतं 10 पैसे. मित्रांनो या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 2 पैसे. आता 2 पैसे इतका दंड जो आहे तो इतका दंड छत्रपती शाहू महाराजांनी आकारला होता. कुठल्या पालकांवरती? तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम करून त्यांच्या हितासाठी आयुष्यभर ते झटले होते. छत्रपती शाहू महाराज किंवा कोल्हापूरचे शाहू म्हणून प्रसिद्ध असलेले हेच शाहू भोसले हे मराठी समाज सुधारक म्हणून सुद्धा आपण पाहतो, ज्यांनी 1894 पासून तर 1922 पर्यंत कोल्हापूर संस्थानावरती राज्य केलं होतं. त्यांनी बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आणि दलितांच्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ठीक आहे. तर याच म्हणता येईल आपल्याला छत्रपती शाहूंनी बघा, ठीक आहे, शिक्षण आणि त्याची प्रासंगिकता यावरती भर देऊन, ठीक आहे, आपल्या कारकिर्दीमध्ये कोल्हापुरामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. आणि जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी, ठीक आहे, शाळेत पाठवण्यासाठी म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, इच्छुक नव्हते अशा पालकांवरती म्हणता येईल आपल्याला की त्यांनी दरमहा जे आहे ते दरमहा 2 पैसे जे असतील इतका दंड आकारला होता. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. कोणतं? तर 2 पैसे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आला होता. तो म्हणजे 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्यास मान्यता दिली? त्यामध्ये आपल्याला अ पर्याय दिला होता, ए पर्याय दिला होता भारतीय फाळणी कायदा, बी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, सी घटना मसुदा कायदा आणि डी होता घटना दुरुस्ती कायदा. आणि वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. मित्रांनो बघा आता की 18 जुलै 1947च्या कायद्याचा जर आपण विचार केला तर आपल्या समोर एकच कायदा राहतो, तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, ठीक आहे, हाच एक कायदा आपल्या डोळ्यांपुढे राहतो. का? कारण याच कायद्यानुसार म्हणता येईल आपल्याला की स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान अशा 2 स्वतंत्र राष्ट्रांची म्हणता येईल आपल्याला काय झाली होती? निर्मिती झाली होती. ठीक आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. फक्त बी हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, त्यानंतर जर आपण पाहिलं
तर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? अ होतं मुंबई, बी पर्याय दिला होता नागपूर, सी पर्याय दिला होता कोलकाता, डी पर्याय दिला होता दिल्ली आणि या पर्यायांमधून आपल्याला ही नावं ओळखायची होती. मित्रांनो, आपल्याला हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी बद्दलची माहिती असेल, कल्पना असेल, ठीक आहे, ज्याच्या स्थापनेमध्ये म्हणता येईल आपल्याला की अनेक महत्वपूर्ण क्रांतिकारकांचा सहभाग होता. मात्र बघा, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या सशस्त्र क्रांतिकारकांमार्फत आपल्याला माहिती असेल सहारनपूर लखनौ मार्गावरील 8 डाऊन नावाची जी काही रेल्वे गाडी असेल, या रेल्वे गाडीमधला रेल्वेचा खजिना जो असेल तो खजिना लुटण्यात आला होता. आणि त्यानंतर बघा की या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीशी संबंधित असलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांवरती खटला चालवण्यात आला होता, जो खटला काकोरी कट खटला या नावाने प्रसिद्ध आहे. बरं, या काकोरी कट खटल्यामध्ये ठीक आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित क्रांतिकारकांना अटक झाल्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीची जबाबदारी येऊन पडली होती भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यावर. त्यानंतर बघा की संपूर्ण भारतातील निवडक सशस्त्र क्रांतिकारकांची बैठक जी असेल ती बैठक ठीक आहे दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावरती पार पडली होती. आणि इथेच म्हणता येईल आपल्याला की हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची पुनर्रचना करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र सरदार भगतसिंग यांच्या सूचनेवरून ठीक आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या पूर्वीच्या संघटनेमध्ये सोशालिस्ट नावाचा शब्द जो असेल तो शब्द जोडण्यात आला होता. त्याच्यामुळं पूर्वीची हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने ओळखली जाऊ लागली होती. ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 फक्त डी. कारण हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना ही कुठे स्थापन झाली होती तर दिल्ली या ठिकाणी स्थापन झाली होती. ठीक आहे, चल नेक्स्ट बघूयात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो की सन 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बघा की मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं होतं. आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर इथे गोंधळून जाण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कारण आपल्याला माहिती आहे की मुर्शिद कुली खान पासून समजा जर आपण इतिहास पाहिला तर सुरुवातीला बंगाल, नंतर ओरिसा, नंतर बिहारची सुभेदारी सुद्धा बंगालच्या नवाबाकडे सोपवण्यात आली होती. ठीक आहे, आणि बिहार ओरिसा मिळून संपूर्ण बंगाल प्रांत अस्तित्वात होता आणि बंगालचा नवाब जो असेल तो या भागावरती राज्य करत होता. मात्र 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर ठीक आहे जो बंगालचा नवाब होता नवाब सिराज उद्दौला याचा पराभव करून इंग्रजांनी ठरल्याप्रमाणे याच बंगालचा नवाब असलेल्या नवाब सिराज उद्दौलाचा जो मीर बक्षी होता ठीक आहे मीर जाफर याला बंगालचा नवाब म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. कोणतं तर बंगाल हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो होता इसवी सन 1206 ते इसवी सन 1290. इसवी सन 1206 ते इसवी सन 1290 या काळामध्ये ठीक आहे कोणी म्हणता येईल आपल्याला गुलाम घराण्याची स्थापना केली होती असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. ठीक आहे, आपल्याला ए पर्याय दिला होता महमूद गझनी, बी दिला होता मोहम्मद घोरी, सी दिला होता कुतुबुद्दीन ऐबक, डी दिला होता इल्तुमिश आणि नंतर प्रश्न विचारण्यात आला होता की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे. मित्रांनो 1206 किंवा 1290चा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की मोहम्मद घोरीचं भारतावर आक्रमण झालं. त्यानंतर मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चौहान तिसरा या भारतीय राज्यकर्त्याशी संघर्ष करावा लागला. या संघर्षातून एकंदरीत 2 युद्ध जी आहेत ती उद्भवली होती ज्यांना तराईचे युद्ध म्हणून आपण ओळखतो. तर 1191 मध्ये तराईचे पहिले युद्ध पार पडलं. त्या तराईच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव करून त्याला जीवनदान दिलं होतं. मात्र त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे सन 1192 मध्ये बघा की या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला ठार केलं होतं. त्यानंतर बघा की आपली भारतातील जे काही जिंकलेले प्रदेश असतील या भारतातील जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी त्यांनी आपल्या काही गुलाम सरदारांकडे सोपवली होती. त्यामध्ये
कुतुबुद्दीन ऐबक होता, याल्दूस होता, कुबाचा होता, ठीक आहे. त्याच्यानंतर एक इख्तियार खिलजी होता, ठीक आहे. आणि मोहम्मद घोरी जो असेल तो आपल्या मायदेशी निघून गेला होता. त्यानंतर बघा की हा जो कुतुबुद्दीन ऐबक आहे, या कुतुबुद्दीन ऐबककडे, ठीक आहे, दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली होती, ठीक आहे. तर दिल्लीचं राज्य जरी कुतुबुद्दीन ऐबक सांभाळत असला तरी त्याची राजधानी मात्र काय होती? लाहोर होती. तर लाहोर या ठिकाणाहून त्यांनी राज्य केलं होतं आणि हाच कुतुबुद्दीन ऐबक जो असेल, याच कुतुबुद्दीन ऐबकने, ठीक आहे, दिल्ली सल्तनतवरती कशाची? तर गुलाम घराण्याची स्थापना केली होती. या गुलाम घराण्यालाच इल्बारी घराणे किंवा मामुलक घराणे म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं मित्रांनो, तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच फक्त सी. का फक्त सी? कारण कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्ली सल्तनतवरती कशाची स्थापना केली होती? तर गुलाम घराण्याची जी काही स्थापना असेल ती स्थापना या कुतुबुद्दीन ऐबकाने केली होती, ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आता वास्तविक पाहता हा जर प्रश्न आपण पाहिला तर इतिहास या विषयाच्या प्रश्नांमध्ये आपल्याला या प्रश्नाचा समावेश असल्याचं दिसून आलं नव्हतं. तर पर्यावरण या घटकामध्ये हा एक प्रश्न विचारला होता जो प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित होता, म्हणून आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतला आहे. तर महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने बघा, मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी, ठीक आहे, येथे संशोधन करण्यात आलं होतं, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 होता पाटणी जळगाव, पर्याय क्रमांक 2 होतं हातखंबा रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 होतं इनामगाव पुणे आणि पर्याय क्रमांक 4 होता वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो संपूर्ण ही जर ठिकाणे आपण पाहिली तीनही पर्यायांमधील, तर ही तीनही जी पर्याय असतील यामध्ये मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या खुणा सापडल्या होत्या, ठीक आहे. तर त्याच्यामुळं या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे असेल ते अचूक आणि योग्य उत्तर, ठीक आहे, जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल या आयोगाकडून सुद्धा या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर अपेक्षित आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो की आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये 21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल. या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 सामान्य अध्ययन क्षमता या पेपरमध्ये इतिहास या विषयावर आधारलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी या पुढेही आयोजित केले जाणार आहे, ज्यांचा फायदा आपल्याला निश्चितच येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी आपला मार्गदर्शक प्राध्यापक संदीप धोटे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी मित्रांनो आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब पेजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.